मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपण एक खास बाल्कनी गार्डन बघणार आहोत. कुणाचं गार्डन आहे, त्याची देखभाल कशा करतात, त्या कोण आहेत, हे सगळं सांगणार आहे. पण तत्पूर्वी नेहमीसारखा आपला एक छोटासा संदेश. काय होत आहे मंडळी की आपण आजकाल ना खूप सारं मायक्रो प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जात आहे. हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला ठाऊक नाही, पण मायक्रो प्लास्टिक म्हणजे छोटे छोटे असे मायक्रोस्कोपिक प्लास्टिकचे कण जे आपल्या काय म्हणतात श्वसनाद्वारे किंवा पाण्याद्वारे किंवा आपल्या जेवणाद्वारे आपल्या पोटामध्ये जात आहेत आणि ते तिथेच राहत आहेत, जेणेकरून मग खूप सारे आजार आपल्याला जडत आहेत. तर ह्याचं कारण काय आहे हे पाहिलं तर आपण हे जे सर्रास प्लास्टिकचा वापर करत आहे ना, म्हणजे शॅम्पूची बाटली असो की तेल असो किंवा कुठेही जायचं तर पटकन एखादा कंटेनर, आपण समजा हॉटेलमध्ये पार्सल आणायलाही गेलो तर ते लोक प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये देत आहेत. तर आपण ते असो, किती आपण प्लास्टिक वापरतोय ह्याचं तुम्ही जरासा भान बघितलंय का की आपल्या घरीच आजूबाजूला केवढं सारं प्लास्टिक आपण वापरतोय. मग ते प्लास्टिक आपलं जेव्हा वापरून होतं आपण पटकन कुठेतरी टाकून देतो, रद्दीवाल्याला देतो, काही असेल, पण त्याचा परिणाम नंतर ते कुठेतरी जमा होतं आणि पावसाने किंवा असं वाऱ्याच्या बरोबर वगैरे ते कण आपल्या अवतीभोवती फिरत राहतात आणि आपल्यामध्ये जात आहेत. तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर उपाय एकच, इको फ्रेंडली लाईफस्टाईल आपल्याला आत्मसात करायचे. असे प्रोडक्ट्स वापरायचे आहेत की जे विघटन व्हायला सोपे आहेत असे. आणि कुठेही समजा तुम्ही हॉटेल वगैरे जायचं आहे, मी म्हणते की जाऊ नका नाही म्हणत आहे, पार्सल आणू नकाही नाही म्हणत आहे, फक्त घरून एखादा कंटेनर न्या, स्टीलचा डब्बा न्या, त्यांना सांगायचं की ह्याच्यात आम्हाला भरून द्या. किती सोपं आहे. तुमचा स्वच्छही डब्बा असतो आणि गरम गरम ते आणल्यानंतर प्लास्टिक बघा त्याचं बऱ्याचदा असं थोडंसं पेंगल्यासारखं झालेलं असतं ना, मग तेही आपलं बरोबर नाही तसं जेवण आपण जेवणं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या खबरदाऱ्या जर का आपण घेतल्या ना तर खूप मोठे मोठे बदल आपण आपल्याकडून पर्यावरणासाठी करू शकतो. याच विचारांसह गार्डन गप्पाचा हा एपिसोड सुरू करूया. दाखवते तुम्हाला माझ्याबरोबर गार्डन गप्पा कोण कंडक्ट करणार आहे आणि आम्ही कुणाच्या घरी आहोत. आजही माझ्या बरोबर गार्डन गप्पा कव्हर करत आहेत. भेटा माधवीताई पाटील यांना. खूप दिवसानंतर आम्ही गार्डन गप्पा सुरू केल्यात शूट करायला आणि ताई पण खूप दिवसांनी आलेल्या आहेत. आणि वेलकम बॅक. कसं वाटतंय पुन्हा येऊन? तेच नेहमीच मला गार्डन मध्ये आल्यावर छानच वाटतं. हा जो ब्रेक घेतला होता त्यामुळे कदाचित या ब्रेक मध्ये मनस्थिती ढासळायला लागली होती. पुन्हा आम्ही गार्डन गप्पा सुरू केलाय, आता पुन्हा छान होईल. काही ऐकू नका, मनस्थिती वगैरे काही ढासळत नाही. एव्हरग्रीन दिसतात त्या नेहमीच, फक्त म्हणायला म्हणतात म्हणजे मग आपण म्हणलं पाहिजे ना की अरे तुम्ही छानच दिसताय, त्यासाठी हा सगळा कटाट होत आहे. तर चला मंडळी सुरू करू. नमस्कार मंडळी, आज आपण या बाल्कनी गार्डन मध्ये, ज्यांच्या बाल्कनी गार्डन मध्ये आहोत त्या आहेत डॉक्टर योगिता चव्हाण मॅडम. आणि ह्या पेशाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि तरीही इतकं सुंदर गार्डन त्यांनी मेंटेन केलंय. आता त्यांनाच विचारूया, याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करता? मी होमिओपॅथी प्रॅक्टिस तर करतेच, पेडियाट्रिक प्रॅक्टिस मेनली करते मी. लहान मुलांना होमिओपॅथी म्हणजे ते माझं प्राथमिक काम. आणि नंतर जे आहे हे गाणं ऐकणं, जुने गाणे गाणं, अच्छा, गार्डनिंग आणि वाचन, सगळ्यात महत्वाचं वाचन. बरं, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आणि ह्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये पण खूप रस आहे. हे मी यासाठी सांगते कारण आपल्या रानमित्रच्या उपक्रमात नेहमीच ताई आम्हाला साथ देतात. नुसती साथ नाही तर पैशाचा पाठबळही दिलेला आहे. तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं इतकं छान गार्डन आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला सुरू करूया गार्डन गप्पा. ताई मी इथे बघते तुमचं छान छोटस आहे पण खूप सुंदर असं गार्डन आहे. आणि इथे छान कुंड्या दिसत आहेत, त्यात सगळी अशी झाडं तुम्ही लावली आहे. तर ह्या कुंड्यांमध्ये तुम्ही कुठली माती वापरली आहे? मी ह्या कुंड्यांमध्ये ना गाळाची माती वापरली आणि सोबत गांडूळ खत टाकलंय, म्हणजे मिक्स करूनच गांडूळ खत टाकलंय त्यामध्ये. म्हणजे गाळाची माती आणि गांडूळ खत मिक्स करून टाकलं, एकत्र करून. बरं. आणि मला सांगा की तुम्ही या कुंड्यांना तिन्ही ऋतू पाणी कसं देता? मी ऋतू परत्वे पाणी देते कुंड्यांना. म्हणजे हे तुम्ही क्रमाने सांगा. उन्हाळ्यात मी रोज पाणी टाकते, इव्हन सकाळ संध्याकाळ सुद्धा. हिवाळ्यात 2 दिवसानंतर त्याची मॉइश्चरायझर चेक करते मातीचं आहे का,
मग 2 दिवसानंतर, आणि पावसाळ्यात तशी गरज नाही फारशी पडत. गरज पडत गरजच नाही पडत पण नाही फारशी. थोडं आतमध्ये हा. असल्यामुळे कधीतरी हो. मध्ये नाही, वगैरे टाकते, मध्ये मध्ये टाकत राहते. बरं. आम्ही तुमचं बाल्कनी गार्डन पाहतोय. अतिशय सुंदर आणि छान फुल आलेले आहेत त्याला. तर ह्या आम्ही जी मेहनत पाहतोय ही किती वर्षांची पाहतोय? यांना 3 ते 4 वर्ष झालंय. काही झाडं खूप जुनी आहे, काही रिसेंट नवीन आहे, पण ऍव्हरेज 4-5 वर्ष झालंय. अच्छा, 4-5 वर्षांची हो, मेहनत. मेहनत. आणि आपल्या इथे कोणत्या प्रकारची साधारणतः आहे? माझ्याकडे जनरली फ्लॉरिंग आहे, हो. वनस्पती औषधी युक्त अच्छा. पण झाडं आहे, अच्छा. आणि तुळशी जी असते इथं सगळ्यांकडे पाहिजे. पाहिजे, ती तर खूप आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि काही इंडोर प्लांट पण आहे. असं म्हणजे सगळं सगळं मिक्स आहे, सगळं मिक्स आहे. आणि मेनली माझा पारिजात, जो मला Okay. खूप जीव की प्राण आहे. काही खास कारण आहे का पारिजात एवढं आवडायचं? पारिजात आवडण्याचं कारण म्हणजे जो पारिजात देतं ना, भरभरून देतं, कधी त्याला मागावंच लागत नाही. म्हणजे आपण पारिजातकाची फुलं पाहतो, अल्पायुषी आहे पारिजात, बरोबर. पण त्याचा सुगंधात तो रात्रभरात आपलं मंत्रमुग्ध करतो सगळ्यांना, खरं. असा तो पारिजात. आणि हो. आजीच्या वगैरे सगळ्या आठवणी आहेत त्याच्या मागे, अच्छा. लहानपणीच्या आठवणी आहेत. अच्छा. तुम्हाला माहिती का मंडळी, पारिजात असं म्हणतात की असा वृक्ष आहे जो स्वर्गातून डायरेक्ट इथे आलेला आहे, आणि त्याच्या खाली जर बसून तुम्ही काही मागितलं ना तर पूर्ण होते ती मनोकामना असं मानतात. करून बघा, तुम्हाला जर त्याचा प्रत्यय येतोय का? मी जेव्हा जेव्हा मागितलंय ना पूर्ण झालाय. सो मला आहे प्रत्यय आमच्या घरातल्या पारिजातकाचा. तुम्ही घेऊन बघा हा अनुभव. मला सांगा, तुम्ही या सगळ्या झाडांच्या वाढीसाठी काही खते वापरता का? हो, मी गांडूळ खत वापरते, कंपोस्ट खत वापरते, आणि सगळ्यात महत्वाचं घरगुती थोडंसं मी फुलं वगैरे असतात ना, ते माती मिक्स करून असं ठेवते आणि मग ते हो, म्हणजे वापरते. देवघरात वाहिलेली काही फुलं वाळलेली असतात ती फुलं वाळलेली मी अच्छा, जनरली युज करते. छान. हे तर मस्त सगळ्यात हो. चांगलं खत आहे. खत आहे. हो. बरेचदा तर झाडांवरती किडही पडते. हो, मग अशा वेळी कुठलं कीटकनाशक वापरता तुम्ही? मी दशपर्णी अर्क वापरते, आणि हळद, ज्या पर्टिक्युलर झाडांसाठी हळद वापरते. अच्छा, ती कशी, म्हणजे काही प्रोसेस आहे? मुळाशी टाकून देते हळद, फक्त हळद टाकायची मुळाशी? आणि नीम ऑइल वापरतो. ते 2 ते 3 ml 1 लिटर पाण्यामध्ये, आणि त्याचा स्प्रे करते झाडांवर. आणि ही हळद जी तुम्ही वापरता तर ती कशी वापरता, म्हणजे किती दिवसानंतर? मी ते 15 दिवसानंतर वापरते. अच्छा, आपल्या व्ह्युअर्ससाठी ही खूप चांगली उपाययोजना मॅडमने सांगितली आहे की तुम्ही हळद वापरा झाडाच्या मुळांशी, आणि 15 दिवसानंतर त्याचा पुन्हा एकदा वापर करू शकता तुम्ही. छान. मला सांगा, तुम्हाला माहिती आहे अकोल्यात खूप ऊन असतं, तर प्रत्येक झाडाला त्या उन्हाचा फटका बसतो, तर त्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली आहे का? हो, तर ही जी दिशा आहे, झाडांना ऊन येतं पश्चिमेकडनं येतं. तर यासाठी हिवाळ्यात फारशी गरज नाहीये, पण उन्हाळ्यात तीव्रता असल्यामुळे मी ब्लाइंड्स लावून घेतलेले आहेत. अच्छा. तर ते ब्लाइंड्स टाकले की मग इथे झाडांना फारशी ऊन लागत नाही. आणि तसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या झाडांना, या बाल्कनीला काही प्रॉब्लेम नाही. फक्त उन्हाळ्याचं त्यासाठी मी उपाययोजना केली, आणि ती उपाययोजना छान आहे, म्हणजे तुमच्या झाडांचं छान संरक्षण, प्रोटेक्शन होतं. छान. तर मंडळी, आम्ही आज इथे आहोत सध्या महाराष्ट्राचं आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे इतका सुंदर यांनी केलेला आहे. फोटो नाही म्हणता येणार, फ्रेम आहे. तर ही लाकडी दिसते मला. तर ताई, ही पहिले तर तुम्ही साताऱ्याहून आणली, तर ज्यांना ज्यांना पाहिजे ना साताऱ्याला जा, आणि अशी तिथे मिळेल. खूप सुरेख दिसते, आणि एंट्रीला त्यांनी लावली आहे. आणि इथे थांबून व्हिडिओ केल्याशिवाय आम्हाला मोह आवरला नाहीये. तर पुढचा प्रश्न इथे विचारू त्यांना की तुम्ही तुमच्या या गार्डनची वेगवेगळ्या ऋतूत कशी देखभाल करता, म्हणजे काय काळजी घेता खास? उन्हाळ्यात तर भरपूर काळजी घ्यावं लागतं, कारण आपल्याकडचं टेम्परेचर भरपूर हाय असतं. तर पाणी व्यवस्थित घालणं 2 टाइम झाडांना, आणि सगळ्यात जास्त काळजी उन्हाळ्यानंतर हिवाळ्यात. कारण हिवाळ्यात काय होतं, मिलीबग्स झाडांवर हे प्रमाण वाढतं. तर त्यामुळं मग त्यांची काळजी घेणं, वेळोवेळी स्प्रे करणं, वेळोवेळी आपलं जे फर्टिलायझर आहे ते टाकणं, असं सगळं करतो. अच्छा. आणि एखादा प्लांट प्रॉब्लेम सातत्याने पाहायला मिळालाय का, की हा नेहमीच येतोय माझ्या प्लांट्सवर? असं नाही, असं काही नाही, असं काहीच नाही झालं. फक्त हिवाळ्यात आपलं जो असतं गोकर्ण, त्यावर मिलीबग्सचा प्रॉब्लेम पाहायला मिळाला. मग त्यावर तुम्ही काय उपाययोजना? त्यावर हे दशपर्णी अर्क किंवा मग कडू लिंबाचे ऑइल जे असतं आपलं,
नीम ऑइल नीम ऑइल स्प्रे करायचं. अच्छा, म्हणजे ह्यांचं गार्डन बघितलं का पूर्ण सेंद्रिय पद्धतीचं आहे. हे अजिबात केमिकल्स वापरत नाहीत. जरी मिलीबग असला तरी बरेचसे जण ते मिलीबगला घाबरून ना केमिकलचा फवारा करतात, पण ह्यांनी इथे आपल्याला सांगितलंय तसं जर तुम्ही केलं तर त्यांचा अनुभव आहे की ते अजिबात येत नाहीत परत. तर करून बघा दशपर्णीचा अर्क आणि नीम ऑइल तर सगळ्यावर जालिमच उपाय आहे. तुम्ही आता इतकी झाडं लावता वगैरे, तर तुम्हाला असं झालंय का कधी की मी हे झाड नेहमी सतत लावते पण ते लागत नाहीये, म्हणजे तुम्हाला ते अवघड गेलाय लागायसाठी? एखाद 2 झाडं सोडले ना तर बाकी मला असा कधी प्रॉब्लेम गेलाच नाही. कारण आपण झाडांची व्यवस्थित काळजी घेऊन आणि व्यवस्थित लावतानाच त्यामध्ये खत आणि त्याचं काय म्हणतात आपण एक ड्रेनेज व्यवस्थित होईल झाडांचं, अशा प्रकारे लावलं ना, पाण्याचं ड्रेनेज जे आहे ते व्यवस्थितरित्या आपण करावं कुंडीत टाकताना, तर व्यवस्थित झाड लागतं, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मुळात तुम्हाला झाडं लावायची आवड असली ना आणि त्याची काळजी तुम्ही आपोआपच घेता आणि प्रत्येक झाड मग ते सोपं जातं. पण तरी असं कुठलं झाड आहे का की तुम्ही लावताय आणि ते लागत नाही? करीपत्ता आहे, तो मला लावताना खूप थोडंसं एक लावला आधी, तो नाही लागला, मग दुसरा आणला तर तो मग लागला. अच्छा, तो लागला आणि छान झाला, ग्रो झाला. आणि असं कुठलं झाड आहे का की लावलं आणि लगेच म्हणजे खूप सोपं आहे वाढायला, पण त्याची काळजी फारशी घ्यावी लागत नाही, म्हणजे तुम्ही लगेच लावू शकता, म्हणजे व्ह्युअर्स आमचे जास्तीत जास्त ती झाडं लावली? हो, चाफा आहे, पारिजात आहे, परत स्नेक प्लांट आहे, हे असे पटापट लागतात आणि जगतात पण छान. हो, आणि चाफा आणि पारिजातक तर म्हणजे त्याचा सुगंधही खूप छान आहे आणि फ्लावरिंग वाले दोन्ही ट्रीज आहेत तर छानच वाटतं. बरोबर. ताई, आपल्या इथे कोणत्या प्लांटला मनाई असं आहे का की हे माझ्या घरी चालत नाही? नाही, असं काहीच नाही. मला सगळ्या प्रकारची झाडं आवडतात आणि मी आवर्जून सगळ्या प्रकारची झाडं आणते आणि लावते. हे छान आहे. हो, भेदभाव नको करायला. खूप जणांकडे असतं की हे नाही चालत, ते नाही, ते निसर्गाचं देणं आहे, त्यात काय म्हणजे हे चालत नाही असं नसायचं, म्हणजे नसायला पाहिजे. ऍक्च्युली सगळं निसर्ग सगळ्यांना घेऊन चालतो, तर आपणही निसर्गाला घेऊन चालायलाच पाहिजे. हे तुम्ही करू नका बरं. भेदभाव कधी करायचाच नाही. प्लांट्स मध्ये तर अजिबात नाही पाहिजे. आणि असं काय खास तुम्हाला वाटतं की तुमच्या या गार्डनचं काय खास वैशिष्ट्य वाटतं? माझं छोटस गार्डन आहे, पण यातनं मला असं जिवंतपणा वाटतो. म्हणजे मी इथे आले ना की असं वाटतं आपण खूप लोकांमध्ये आहो, पॉझिटिव्ह लोकांमध्ये आहो. कारण झाडांचं कामच काय असतं, निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करणं आणि पॉझिटिव्हिटी देणं, तर तेही आपण केलं पाहिजे मला असं वाटतं. म्हणून मग मी या झाडात रमते, येते आणि सगळ्या प्रकारची झाडं लावते. हे छान आहे. हो, कारण बऱ्याचदा असं होतं की लोक खूप झाड लावतात, मोठे मोठे गार्डन्स असतात, पण त्यांना तेवढा वेळच नसतो की तिथे जाऊन बसू, त्या झाडांशी बोलू, त्यांच्यासोबत वेळ घालवू. इव्हन मला तरी थोडा वेळ मिळाला ना दिवसातनं, माझी ओपीडी आटपली, मी इथे आले की मला खूप छान वाटतं, मी इथे वेळ देते. अरे वा. आम्ही दोघंही इथे बसतो, छान गप्पा करतो, छान झाडांशी गप्पा करतो, सकारात्मक चर्चा इथे होते. अच्छा, सगळी म्हणूनच ती पॉझिटिव्हिटी दिसते तुमच्या कामांमधनं पण आणि तुमच्या व्यक्तिमत्वातही ती येते. तर तुम्हालाही जर असं पॉझिटिव्ह किंवा एकदम झकास दिसायचं असेल ना, झाडांबरोबर वेळ घालवा. तेवढं एकच सध्या उत्तर आहे. बरेच जण विचारतात ना की तुम्ही एवढी पॉझिटिव्हिटी कुठून आणता? झाडांमध्ये. गार्डन गप्पाचे एपिसोड करत राहायचे.
ताई, आपल्या दर्शकांना काय सल्ला द्याल किंवा काय टिप्स आहेत का तुमच्याकडे की त्यांनी जर सुरुवात करायची हा. तर कशी करावी? हे बघा, मला तर वाटते झाडांच्या बाबतीत सुरुवात वगैरे असं काही एवढं कॅज्युअल राहायचं काम नाही, कारण हे निसर्गाचं देणं आहे, हे मी नेहमी सांगते. बरोबर. तर तुम्ही ना फक्त त्यांची काळजी घ्या, जसं आपण घरातल्या बाळाची, घरातल्या लोकांची काळजी घेतो तशी यांची घ्या. प्रेमाचा एक हातही फिरवला ना तर आपल्याला खूप छान वाटतं. त्यांच्या भावना माहिती नाही मला, पण आपल्याला खूप छान वाटतं. आणि घरातल्या व्यक्ती म्हणूनच यांचा सांभाळ करा. बाकी तर निसर्गाचं असं आहे की तो भरभरून देतो, फक्त तुम्ही त्याला डिस्टर्ब करू नका. माझं एकच तत्व आहे ताई, जे आपण निर्माण करू शकत नाही ते डिस्ट्रॉय करायचं नाही. हे बस. खूप लाख मोलाची गोष्ट या बोललेल्या आहेत की जे आपल्याला निर्माण करू शकत नाही आपण, मग ते म्हणजे त्याचा घालवायचा किंवा ते नष्ट करायचा अधिकारही आपल्याला नाही. आपण विसरत चाललोय ही गोष्ट. आणि ते जर आपण केलं ना तर निसर्गाचा समतोल बरोबर राहतो. प्रत्येकाने आपला एक वाढदिवशी, जसं मी करते माझ्या वाढदिवशी आणि आपली वटपौर्णिमा, त्या दिवशी एक तरी झाड लावायचं. म्हणजे प्रत्येकाने हा संकल्प घेतला ना तर छान आपली नेचर जे आहे ते बॅलन्स राहील. हे एवढ्या छोट्या छोट्या टिप्स तर आपण आत्मसात करूच शकतो नाही का मंडळी? अगदी सोप्या आहेत, करायला काहीही अवघड नाहीये. आणि तुमच्या पसंतीचं लावा ना झाड, असं आम्ही म्हणतच नाही हेच पाहिजे तेच पाहिजे, फक्त भारतीय वंशातलं लावा, एवढंच एक अट आहे आपली, बाकी काही नाही. बिंदास लावा ना झाड कोणतंही, आणि बोलवा आम्हाला, आम्ही येतोच मग गार्डन गप्पाला. तुम्ही तुमचा एवढा बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढला आणि आम्हाला इथे गार्डन गप्पासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार की तुम्हीही माझ्या या छोट्याशा गार्डनला भेट दिली. नाही, गार्डन आमचं असं असतं, गार्डन छोटं असो मोठं असो, मोठं जर असो. तुम्ही मेहनत करताय, तुम्ही लावताय ती झाडं वाढवताय, हो. तर आम्ही तुमच्याकडे येणारच. आणि हे सगळ्यांसाठी आहे. तुम्ही 4च कुंड्या लावा, आम्ही तुमच्याकडे गार्डन गप्पा करायसाठी नक्की. छान उपक्रम आहे हा, खरंच खूप छान आहे. आणि हा विचार यायला पाहिजे, हे इनिशिएटिव्ह कोणीतरी घ्यायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. हा विचार खूप छान आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, निसर्गाशी जोडले जातो आपण या विचाराने, आणि आपल्यापासून सुरुवात करायची, म्हणजे मग ते क्वांटिटीनी वाढत जातं. बरोबर.